वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा. नमस्कार, मी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाळ्याच्या वातावरणामध्ये आणि हवामान बदलामुळे आपल्याकडे काही साथीचे आजार आणि काही संसर्गजन्य आजार वाढण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जो जोखीमग्रस्त ग्रुप आहे, उदाहरणार्थ लहान बालकं असतील किंवा ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन्स असतात, म्हणजे वयोवृद्ध असतात, त्यांना रक्तदाबाचा त्रास असतो, मधुमेहाचा त्रास असतो, इतर काही कोमॉर्बिड आजार असतात, अशा व्यक्तींना श्वासाद्वारे पसरणारे म्हणजे आजार, उदाहरणार्थ निमोनिया असेल, स्वाईन फ्लू असेल किंवा इतर काही संसर्गजन्य आजार असतील ते, आणि पाण्याद्वारे पसरणारे आजार ज्याच्यामध्ये गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ, हगवण या प्रकारचे आजार हे उद्भवू शकतात. तर या बाबतीमध्ये सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी जे पाणी आहे ते पाणी हे शुद्धीकरण केलेलं किंवा उकळून ठेवलेलंच पाणी प्यावं. आपल्या शरीराची स्वच्छता चांगली ठेवावी, नखं कापावीत. शारीरिक स्वच्छता जेवढी चांगली असेल मुलांमध्ये आणि वयोवृद्धांमध्ये, तेवढं त्यांच्यामध्ये आजार प्रसार होण्याचं प्रमाण कमी होतं. तिसरं की बाहेरचे अन्नपदार्थ उघड्यावरचे आणि बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळावं, हलका आहार घ्यावा, आणि ज्या व्यक्तींना असे काही आजार आहेत त्यांनी तत्काळ आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या सर्व आजारांवरती तपासण्या आणि उपचार हे मोफत उपलब्ध आहेत. याद्वारे आपण नागरिकांना चांगल्या पद्धतीनं सर्व जिल्हाभर सुविधा सध्या देत आहोत. काही विशिष्ट आजारांवरच्या तपासण्यासुद्धा आपल्याकडे मोफत देण्याची सुविधा आपण याद्वारे केलेली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.